एकादशी आहे, पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहेत, पण सगळ्यांना पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन होत नाही. काही जणांना मंदिरापाशी पण जाता येत नाही, शिखराचं दर्शन होत नाही. त्या सगळ्या भाविकांसाठी आज पांडुरंगाचा रथ निघतो. पंढरपूरचे नगरवासी असतील ते सगळे नगरवासी हे दर्शन घेण्यासाठी येत असतात. वडार समाज आहे आपला, त्यांच्याकडं हा रथ ओढण्याचा मान आहे. ते रथ ओढतात आणि जे सेवेकरी आहेत ते सगळे या रथावर असतात. जे पंढरपूरवासी असतील सगळ्यांना ते खारकेचा प्रसाद देतात. आपल्यासोबत काही सेवेकरी आहेत, काय सांगाल, काय प्रथा आहे? हा रथ जो आहे पांडुरंगाचं दर्शन वारीत आळंदी आणि देहूवरनं लाखो लोक येतात महाराष्ट्रभरातून, पण सगळ्यांनाच मंदिरात जाऊन दर्शन होतं असं नाही. त्यामुळं पांडुरंगानेच शिवरामपंत खाजगीवाले म्हणून जे होते त्यांना काशीला गेले असताना एकदा दृष्टांत दिला की माझी उत्सव मूर्ती स्थापन कर आणि मीच प्रदक्षिणा मारतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना माझं दर्शन होईल. यातून 1738 पासून ही प्रथा रथोत्सवाची परंपरा चालू झाली, ती आज तागायत अशी सुरू आहे. कोण असतं रथावर मानकरी? कोण या रथावर मानकरी म्हणून मुख्यतः देवधर, नातू आणि रानडे अशा याचप्रमाणे शहरातले जे वतनदार आहेत म्हणजे गवंडी, सुतारकाम करणारे, लोहार, आरेकस या सगळ्यांचा म्हणजे 18 पगड जातींचा सर्व म्हणजे जी वारी आपण ज्याला म्हणतो सामाजिक समरसतेचा एक हे आहे, अशा प्रकारची सर्व सामाजिक समरसतेचा एक मोठा संदेश देणारे असं म्हणून 18 पगड जातींचा याच्यावर मान आहे आणि रथ ओढण्याचा मान हा वडार जातीला आहे. शेकडो वर्षापासून सामाजिक समरसतेचं एक उदाहरण आहे. पंढरपूरमध्ये रथ निघतो, सगळ्याचं दर्शन होतं आणि त्यांची जी आषाढी एकादशी आहे ती परंपरा ती पूर्ण होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.